नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करते की मजेतच असाल. ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना. तर आज आपण पाहणार आहोत श्री संत बहिणाबाई यांचे पुढील अभंग. आणि चला तर टाईम वेस्ट न करता आपण अभंगाला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 51. कोल्हापुरी गाय होती जे सांगते, काही ते दुग्धा ते देत होती. गाय ते बांधुनी घातली घरात, सोटेही मारती तळे लागी. पाहू गाय तवन दिशे पाहता, तुकोबासी व्यथा तेची झाली. पाहतोसी काय होत असे कष्टी, 3 रात्री खुंटी बांधिलेसी. नाही तृण पाणी मारिलेसे फार, धावण्यांसी थारे नाही दिशे. तुकोबा जाग्रत झाले तव पाठ, सुजेल ती नीट होयची ना. सोटे अंगावरी दिसती तुकोबा, आठवी विठोबा नाना परी. तेखोनी तयासी कष्ट होती जना, सांगितले स्वप्नातील सर्व. तुकोबा अंतरी आठवून देवा, धावरे माधवा सोड म्हणे. कोणी गाय कोठे बांधिली कळेना, धाव नारायणा गाय रक्षी. तव अकस्मात तयाची ग्रही, अग्नी लागे तोही महाथोर. धावूनिया लोक विझविती अग्नी, गाये ते निमग्नी बैसलीसे. जे गाय पाहती आजी 3 दिवस, चांडाळे ती अस बांधिलेसे. गाय सोडूनिया आणिली बाहेरी, तव पाठीवरी मारिलेसे. भ्रतार आपुला बोलावूनी पाहे, गाय सांभाळी हे ब्राह्मणा तू. तुकोबा धावूनी करी प्रदक्षिणा, नमस्कारी गुणा धन्य तुझे. दाखविले स्वप्न मज माय तुवा, नकळेची धावा केला माझा. तुझा माझा एक आत्मा सर्वागत, ते साक्ष निश्चित आली मज. ऐसा तुकोबाने केला फार धावा, तव माझ्या जीवा दुःख झाले. मजही तैसेची क्लेश झाले फार, साक्ष हे अंतर विठ्ठलाचे. तुकोबाचे पाठी पाहता ती जन, गायही देखून थोर कष्टी. बहेनी म्हणे ऐसे वरतले जान, गायीचे निर्वाण हरी जाणे. आता आपण बघूया याचा अर्थ. कोल्हापूरहून आमच्या बरोबर आलेली जी कपिला गाय होती, ती काही दूध देत होती. मंबाजी गोसाव्याने ती गाय चोरून आपल्या घरात बांधून टाकली आणि तिला काठीने मारूही लागला. आम्ही गाय शोधू लागलो, परंतु ती कोठेही सापडेना. गाय सापडत नाही म्हणून तुकोबारायांना फार त्रास वाटू लागला. तुकोबा भगवंताचा धावा करू लागले आणि म्हणू लागले, हे देवा, मंबाजीने काय चोरून 3 रात्रीपासून खुंटीला बांधून टाकली आहे, ती फार कष्टी होत आहे. तरीही तू अजून काय पाहत आहेस? तिला खायला गवत नाही, पाणी प्यायला दिले नाही आणि फार मारलेले आहे. तिला पळण्यासाठी कोठे जागासुद्धा दिसत नाही. तुकोबाराय भगवंताच्या समोर असा धावा करत होते. जेव्हा ते जागृत झाले तेव्हा त्यांची पाठ सुजलेली होती. ती कशानेही नीट होत नव्हती. तुकोबाच्या अंगावर काठीने मारल्याचे वळ दिसत होते. ते मात्र अनेक प्रकारांनी विठोबाला आठवत होते. तेवढ्यात तुकोबाला स्वप्न पडले आणि मला बांधून टाकले आहे, मला सोडवा असे गायीनेच सांगितले. तुकोबारायांच्या पाठीवरील वळ पाहून लोकांनाही त्रास वाटू लागला. तेव्हा तुकोबांनी स्वप्नातील सर्व हकीकत सांगितली. तुकोबाराय अंतःकरणामध्ये देवाची आठवण करून म्हणू लागले, हे माधवा, तू लवकरात लवकर धाव आणि त्या गायीला सोडव. गाय कोणी कुठे बांधून ठेवली आहे हे कळत नाही. हे नारायणा, तू धाव आणि गायीचे रक्षण कर. तेव्हा अचानक मंबाजीच्या घराला फार मोठी आग लागली.
सर्व लोक धावून आग विझवत होते आणि गाय बिचारी निमग्न होऊन बसली होती. सर्व लोक गायीला पाहू लागले आणि म्हणू लागले, 3 दिवस या चांडाळीने गायीला बांधून ठेवले होते. लोकांनी गायीला सोडून बाहेर आणले तेव्हा तिच्या पाठीवर काठीने मारल्याचे वळ दिसू लागले. लोकांनी माझ्या पतीला बोलावून गाय त्यांच्या स्वाधीन केली व म्हणू लागले, हे ब्राह्मणा, आता तू तुझी गाय सांभाळ. तुकोबाराय धावतच समोर आले आणि गायीला प्रदक्षिणा करू लागले. तिला नमस्कार करून तुझे गुण धन्य आहे असे तिला म्हणू लागले. हे गोमाते, तू मला स्वप्न दाखविलेस आणि माझा धावा कसा केला हे मला कळत नाही. तुझा माझा आत्मा एकच आणि तोच स्वर्गत आहेत याचा मला निश्चय अनुभव आला. अशा पद्धतीने तुकोबारायांनी फार धावा केला तेव्हा माझ्या जीवाला फार दुःख झाले. जेवढे गायीला तुकोबारायांना कष्ट झाले तसेच मलाही फार कष्ट झाले. यासाठी माझ्या अंतःकरणातील विठ्ठलच साक्षीदार आहेत. सर्व लोक तुकोबारायांच्या पाठीवरील वळ पाहू लागले आणि गायीलाही पाहून फार दुःखी झाले. श्री संत बहिणाबाई म्हणतात, देहू गावात असताना गायीविषयी अशी घटना घडली. या गायीची शेवटी काय होणार आहे हे श्रीहरीच जाणतो. चला तर आपण बघूया अभंग क्रमांक 52. रामेश्वर भट्टे ऐकिला वृत्तांत, धावूनी तोरित तेथ आला. तुकोबाचे तीही घेतले दर्शन, गाय तेही पूर्ण पाहिले. दोहींचे पाठीचा दिसे एक भाव, हृदनी ते सर्व प्रवर्तले. तुकोबाचा पार वर्णिलिसा कोण, कलियुगी जान प्रल्हाद हा. सर्वातर साक्षी करुणिया स्तुती, सो सुखे रमती आपुलिया. बहिणी म्हणे लोक बोलती सकळ, तुकोबा केवळ पांडुरंग. अर्थ, वाघोलीतील रामेश्वर भट्टांनी हा वृत्तांत ऐकला आणि ते त्वरित देहूला धावत आले. रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांचे दर्शन घेतले आणि गायीलाही पाहिले. दोघांच्या पाठीवरील वळ सारखेच दिसू लागले आणि गायीच्या रडण्यावरून सर्व काही स्पष्ट कळाले. तुकोबारायांचा महिमा वर्णन करील असा कोण आहे? हे तर प्रत्यक्ष कलियुगातील प्रल्हाद आहेत, अशी स्वतःच्या मुखाने तल्लीन होऊन रामेश्वर शास्त्रींनी सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी असणाऱ्या तुकोबारायांची स्तुती केली. श्री संत बहिणाबाई म्हणतात, सर्व लोक म्हणू लागले, तुकोबाराय हे प्रत्यक्ष पांडुरंगच आहेत. चला तर आपण बघूया पुढचा अभंग आणि अभंग क्रमांक 53. महादजी कुलकर्णी तयाची घरी, हसोनी निर्धारी काळक्रमो. येताती हेलावे दुःखाचे अनेक, लक्ष्मीनायक जाणतसे. घालोनी संकटी देवावरी भार, असो निर्विकार एकनिष्ठ. तव तळे काळी झालीये प्रस्तु, कन्या झाली तेथे आपणासी. काशीबाई तिचे ठेविले नाव, दाखविला भाव पूर्ण काही. बहिणी म्हणे वत्स मेले कोल्हापुरी, हिची आले उदरी ऐसे वाटे. अर्थ, आम्ही असा निर्णय केला, येथून पुढे जे महादजी कुलकर्णी आहेत त्यांच्या घरी राहून काळ घालू. अंतःकरणामध्ये अनेक दुःखाचे हेलावे येत होते. हे सर्व तो लक्ष्मीचा पती जाणतच होता. आम्ही असे ठरविले होते, संकटामध्ये देवावर भार घालून एकनिष्ठ भाव धारण करून निर्विकार होऊन राहावे. त्यावेळी कुलकर्ण्यांच्या घरीच मी प्रसूत झाले आणि मला कन्या प्राप्त झाली. तिचे नाव आम्ही काशीबाई ठेवले आणि आमच्या अंतःकरणातील पूर्ण भाव प्रगट झाला. श्री संत बहिणाबाई म्हणतात, आम्हाला असे वाटू लागले, कोल्हापूरमध्ये जे वासरू मरण पावले होते तेच पुन्हा माझ्या पोटी जन्माला आले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा होता श्री संत बहिणाबाई यांचा भाग पहिला, आदिगुरु परंपरा. आणि आदिगुरु परंपरा हा भाग आजपासून समाप्त झाला आहे.
तर पुढे आपण उद्यापासून बघणार आहोत आत्मनिवेदनपर अभंग आणि भाग चालवणार आहे दुसरा. तर श्री संत बहिणाबाई यांची संपूर्ण कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना आणि ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना.